श्री स्वामी समर्थ. कधी स्वतःला विचारलत का, आपण दिवसातून किती वेळ स्वतःसाठी देतो किंवा आपल्या फॅमिलीसाठी? बहुतेक उत्तर असतं, वेळ नाही मिळत. पण खरं सांगायचं तर वेळ नसतो असं नाही, आपण तो देत नाही. जीवनाची ही धावपळ, जबाबदाऱ्या, कामं या सगळ्यात आपण जगणं विसरतो. आजचा हा क्षण आपण बोलणार आहोत त्या गोष्टीबद्दल जी आपण सगळे जाणतो पण दुर्लक्ष करतो. स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी वेळ देणं. आपण रोज सकाळपासून धावतो कामासाठी, जबाबदाऱ्यासाठी, इतरांसाठी. पण या धावपळीत आपण स्वतःला हरवून बसतो. कधी विचार केलात का, आपण किती दिवसापासून फक्त शांत बसलो नाही किंवा आईवडिलांशी नीट बोललो नाही, मुलांसोबत वेळ घालवला नाही. वेळ निघून जातो आणि उरतात फक्त काय झालं असतं जर थोडा वेळ दिला असता अशा आठवणी. पण अजूनही उशीर झालेला नाही. आता थोडं थांबून पुन्हा सुरुवात करता येईल. स्वतःसाठी वेळ म्हणजे फक्त मोकळं बसणं नाही, तो आपल्या मनाचं औषध आहे. जेव्हा आपण स्वतःला वेळ देतो तेव्हा मन शांत होतं, विचार स्वच्छ होतात आणि जीवनाचं खरं सौंदर्य दिसायला लागतं. कधी एक कप चहा घेऊन शांतपणे बसा किंवा एखादं गाणं ऐका किंवा थोडं चालून या. मन किती हलकं होतं ते जाणवेल. आपण जेव्हा स्वतःला समजतो तेव्हाच इतरांना समजायला सुरुवात होते. म्हणून लक्षात ठेवा, स्वतःसाठी दिलेला वेळ हा स्वार्थ नाही, तो स्वतःवरचं प्रेम आहे. कुटुंब हा शब्द ऐकला तरी मनात ऊब येते ना. आईची काळजी, वडिलांचं मूक प्रेम, मुलांचे हसरी चेहरे हेच आपल्या आयुष्याचं खरं सोनं आहे. पण आज आपण त्या सोन्याला वेळच देत नाही. आपण म्हणतो उद्या वेळ मिळेल, पण तो उद्या कधीच येत नाही. एकत्र बसून जेवण, संध्याकाळी फिरायला जाणं किंवा एकत्र बसून हसणं या छोट्या गोष्टी मोठं आयुष्य तयार करतात. नाती तुटत नाहीत, ती वेळेअभावी फिकी पडतात आणि म्हणूनच वेळ देणं ही सगळ्यात मोठी भेट आहे. जेव्हा आपण स्वतःला आणि आपल्या फॅमिलीला वेळ देतो तेव्हा काहीतरी सुंदर घडतं. मन शांत होतं, घरात हास्य येतं, वाद कमी होतात आणि नाती घट्ट होतात. आपण समजतो पैसे महत्त्वाचे आहेत, पण पुरेसे नाहीत. कारण जेव्हा आपण वेळ देतो तेव्हा आपण प्रेम देतो आणि प्रेम दिलं की आयुष्य जिवंत होतं. वेळ काढणं कठीण नाही, फक्त सवय लावायची आहे. सकाळी उठल्यावर 15 मिनिटं फक्त स्वतःसोबत बसा. मोबाईल बाजूला ठेवा आणि कुटुंबासोबत जेवा. आठवड्यातून एक दिवस नो मोबाईल, नो वर्कडे ठेवा आणि दररोज किमान एकदा आपल्या प्रिय व्यक्तीला तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस असं सांगा. कारण काही शब्द आणि काही क्षण संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. आयुष्य खूप छोटं आहे, वेळ हातातून निसटतो. आज आपण व्यस्त आहोत, पण उद्या कदाचित आपल्यासोबत कोणी असेलच असं नाही. म्हणून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, थोडा वेळ आपल्या फॅमिलीसाठी ठेवा. तिथेच आहे तुमचा खरा आनंद, तुमचं खरं जगणं. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, आज तुम्ही कोणासाठी वेळ देणार आहात, स्वतःसाठी की आपल्या कुटुंबासाठी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.